श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय भक्ता, आज मी तुला एक गोष्ट सांगतो. जीवनात कितीही अंधार असला तरी सूर्य पुन्हा उगवतो. तसंच तुझ्या आयुष्यातील दुःखही कायमचं राहत नाही. धीर धर, योग्य वेळ आली की प्रत्येक वेदनेचे उत्तर तुला मिळेल. तू जे कर्म करतोस त्याचं फळ तुला नक्की मिळतं. म्हणून चांगले विचार कर, चांगले बोल आणि चांगली कर्म कर. दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचं सुख कधीच मिळत नाही. लक्षात ठेव, प्रत्येक संकट तुला तोडण्यासाठी नाही तर तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतं. जसं सोनं अग्नीत तावून सुलाखून अधिक मौल्यवान होतं, तसाच माणूस संकटातून अधिक सक्षम बनतो. जे तुझ्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. दुसऱ्याच्या सुखाशी स्वतःची तुलना करू नकोस. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकासाठी मी योग्य वेळ ठरवलेली असते. राग हा मनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभर पश्चाताप देतात. म्हणून शांत राहा, विचारपूर्वक निर्णय घे आणि क्षमा करण्याची सवय लाव. स्वतःवर विश्वास ठेव, कारण मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. जेव्हा तुला वाटतं की तू एकटा आहेस, तेव्हा समजून घे की मी तुझ्या सर्वात जवळ उभा आहे. लोभ, मत्सर आणि अहंकार हे मनाला कमकुवत करतात, पण प्रेम, सेवा आणि नम्रता माणसाला देवाजवळ घेऊन जातात. म्हणून नेहमी प्रेमाने वाग. कोणी तुझा अपमान केला तर लगेच उत्तर देण्याची घाई करू नकोस. काळ सर्वांना योग्य उत्तर देतो. तुझं कर्मच तुझी खरी ओळख बनवतं. यश मिळालं तर गर्व करू नकोस आणि अपयश आलं तर निराश होऊ नकोस. दोन्ही क्षण तात्पुरते असतात. कायम राहते ती तुझी मेहनत आणि तुझा स्वभाव. आई वडिलांचा आदर कर. त्यांच्या आशीर्वादात अशी शक्ती आहे जी तुझं आयुष्य बदलू शकते. ज्यांच्या मनात कृतज्ञता असते त्यांच्या जीवनात सुखाची कमतरता राहत नाही. जीवनात संयम ठेव. प्रत्येक बीजाला वृक्ष होण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रार्थनेलाही योग्य वेळ लागतो. तू कितीही व्यस्त असलास तरी दिवसातून काही क्षण माझ्या स्मरणात घालव. त्या काही क्षणात तुला अशी शांती मिळेल जी जगातील कोणतीही संपत्ती देऊ शकत नाही. कधीही खोट्याचा आधार घेऊ नकोस. सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानायला शिक. जे मन दुसऱ्यांसाठी शुभ विचार करतं त्या मनावर माझी विशेष कृपा असते. तुझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे त्यावर विश्वास ठेव. अनेकदा मी तुला जे हवं आहे ते देत नाही, कारण मला माहीत असतं की तुझ्यासाठी त्यापेक्षा चांगलं काहीतरी तयार आहे. भीती सोड. भीतीमुळे माणूस स्वतःची शक्ती विसरतो. श्रद्धेमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. प्रत्येक दिवस नव्याने सुरू कर. कालच्या चुका आजची शिक्षा बनू देऊ नकोस. त्यातून शिक आणि पुढे चालत राहा. जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तेव्हा समज की मी तुझ्या मनाला धीर देण्यासाठी तुझ्यासोबत आहे. तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. तुझ्या घरात प्रेम असेल तर तेच सर्वात मोठं धन आहे. पैशाने सर्व काही विकत घेता येतं, पण मनःशांती आणि प्रेम नाही. नेहमी लक्षात ठेव, तुझं भविष्य तुझ्या आजच्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक दिवस चांगल्या कार्याने सुरू कर. जर तुला माझी कृपा हवी असेल तर गरजूंची मदत कर. भुकेलेला अन्न दे, दुःखी माणसाला आधार दे आणि कोणाच्याही मनाला जाणून बुजवून दुखवू नकोस. तुझं मन स्वच्छ ठेव, कारण मी मंदिरात कमी आणि शुद्ध मनात जास्त वास करतो. आजपासून एक संकल्प कर. राग कमी कर, प्रेम वाढवेन, सत्य बोलेन, मेहनत करेन आणि प्रत्येक परिस्थितीत माझ्यावर विश्वास ठेवेन. मी सदैव तुझ्यासोबत आहे. फक्त श्रद्धा आणि संयम कधीही सोडू नकोस. राधे कृष्ण. श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जर श्रीकृष्णांचे हे विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर हा संदेश तुमच्या प्रिय व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच प्रेरणादायी श्रीकृष्ण वाणी, भक्ती, अध्यात्म आणि सकारात्मक विचारांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट करायला विसरू नका. शेवटी एकच सांगतो, विश्वास ठेवा, कर्म करत राहा आणि सर्व काही श्रीकृष्णांवर सोपवा.